नमस्कार मित्रांनो. कर्क राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह राजयोगकारक ग्रह मंगळ केतूच्या युतीत जाणार आहे जुलै महिन्यामध्ये. संपूर्ण जुलै महिन्यामध्ये जो गुरु आहे हा तुमचा दुसरा महत्त्वपूर्ण शुभफलदायी ग्रह हा तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतो आहे. अर्थात संपूर्ण वर्ष हा व्ययस्थानातच भ्रमण करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीमध्ये बुध जो ग्रह भ्रमण करतो आहे तो वक्री सुद्धा होणार आहे. राशीच्या भाग्यस्थानामध्ये शनी जो ग्रह आहे तो सुद्धा वक्री असणार आहे. एकंदरीतच जुलै महिन्यामध्ये जे राशीफळ आहे कर्क राशीचे ते कसं असेल, तुमच्या राशीचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, शुक्र जो तुमचा लाभेश आहे हा तुमच्या लाभ स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. तर आर्थिक संदर्भात बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असू शकतील. एकंदरीत संपूर्ण जीवनमान कशा प्रकारचं असेल या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की दिनांक 17 तारखेला रवी जो तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. आणि राशीमध्ये भ्रमण करणारा जो बुध आहे हा 18 तारखेनंतर वक्री होणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे गुरु हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. जो अष्टमेश आहे शनी हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर वक्री होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं ते संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक तणाव थोडंसं वाढल्यासारखं वाटेल, काळजी करू नका. गेल्या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुमचं फिरणं वगैरे झालं होतं, मात्र कामं काही होत नव्हती. या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होऊ शकतील. मात्र जो कॉन्फिडन्स तुम्ही गमावलेला होता तो या महिन्याच्या साधारण 18-19 तारखेनंतर तुम्हाला तुमच्यामध्ये निश्चित जाणवेल. म्हणजे स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकाल आणि आत्मविश्वास जो आहे तो तुमच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येईल. या महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा तुमचं थोडंसं ट्रॅव्हलिंग वगैरे होईल, मात्र गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होताना दिसतील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये मंगळ भ्रमण करतो आणि त्याच्याबरोबर केतू सुद्धा आहे. आणि या महिन्यामध्ये मंगळ केतूची युती सुद्धा आहे. राशीचा जो धनेश आहे रवी हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. राशीचा जो राजकारक ग्रह आहे पंचमेश मंगळ किंवा दशमेश मंगळ हा तुमच्या धनस्थानामध्ये भ्रमण करतोय. राशीचा जो अष्टमेश आहे शनी हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. आणि जो लाभेश शुक्र आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. लाभेश जो शुक्र आहे तो लाभस्थाना संपूर्ण महिन्यामध्ये स्वतःच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. तर एकंदरीतच या महिन्यामध्ये खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. लक्षात घ्या तुमची जी राशी आहे ही व्यवहारी आहे. पैशाच्या संदर्भात तुमची गणितं सहसा चुकत नाहीत. या महिन्यात चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तर मंगळ जो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो तो केतूच्या युतीमध्ये सुद्धा येणार आहे. काळजी घ्या. मात्र एक गोष्ट अतिशय चांगली आहे की लाभस्थानात भ्रमण करणारा जो शुक्र स्वतःच्या राशीमध्ये आहे हा तुम्हाला तुमचं इन्कम मात्र खूप चांगलं करून दे. म्हणजे जे काही तुम्ही काम कराल त्याच्यामध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगलं इन्कम तुम्हाला मिळू शकेल. तर या संदर्भात या महिन्यामध्ये थोडीशी मेहनत चांगली करा, तुम्हाला इन्कम तुमच्याप्रमाणे मिळू शकेल. परंतु साधारण तुमचे खर्च यावरती नियंत्रण ठेवलं तर तुमचं म्हणजे इन्कम आणि तुमचे खर्च याच्यावर तुम्ही एक बॅलन्स करू शकाल आणि तो तुम्हाला चांगला जमतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारणतः या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्या, कारण मंगळ केतूची जी युती आहे ती या दरम्यान तुमचे अंदाज चुकवू शकेल. या बाबतीमध्ये थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र हा तुमच्या हा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय स्वतःच्या राशीमध्ये. तर खास करून घरातलं जे वातावरण असेल बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहील, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो. तो चतुर्थ दृष्टीने तुमच्या पंचम स्थानालाच पाहतो आहे. तर साधारणतः जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. काळजी घ्या. गोष्टी टोकाच्या होणार नाही याकडे लक्ष द्या. आता इथे गोष्टी तशा पाहिल्या तर टोकाच्या होणार किंवा हे संपूर्ण म्हणजे तुमच्या हातामध्ये असेल, कारण तुम्हाला थोडंसं स्वतःच्या मानसिकतेवरती कंट्रोल करणं आवश्यक राहील. खास करून ज्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे या महिन्यामध्ये लक्ष देणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना सामान्य स्वरूपाचा असणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे शनी हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 17 तारखेनंतर हा वक्री होणार आहे. एकंदरीतच जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकेल, कारण
मंगळ केतूची युती ही तुमच्या सप्तमाच्या अष्टम स्थानात होते आहे. ती वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, अचानकपणे डोकं खास करून शारीरिक आरोग्य हे थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल, काळजी घ्या. याचप्रमाणे तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे मंगळ हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. काळजी करू नका, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या चांगल्या घटना घडामोडी घडतील. फक्त त्या संदर्भात चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका किंवा मोठी रिस्क या महिन्यामध्ये घेऊ नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात जरी खर्च जास्त असले तरी इन्कम चांगलं असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या, धावपळ थोडीशी या महिन्यामध्ये जास्त होऊ शकेल. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसे की दिनांक 4 तारखेला शुक्र आणि हर्षची युती तुमच्या लाभस्थानामध्ये होणार आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. खास करून खर्च अनावश्यक किंवा अतिरिक्त या दरम्यान जास्तच प्रमाणात होऊ शकेल. त्याचप्रमाणे जे तुमचे मोठे भावंड असते त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील किंवा त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग या दरम्यान निर्माण होऊ शकतील, काळजी घ्या. याचबरोबर या महिन्याचा सगळ्यात महत्त्वपूर्ण अशुभ फलदायी योग तो म्हणजे मंगळ केतूची युती दिनांक 21 तारखेला होत आहे तुमच्या द्वितीय स्थानात. याचे 2-3 परिणाम तुम्हाला मिळू शकतील. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च करू नका किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, ही युती जरी 21 तारखेला असेल तरी त्याचा जो प्रभाव आहे तो 19 तारखेपासून ते जवळजवळ 23-24 तारखेपर्यंत दिसून येईल. तर या 5-6 दिवसामध्ये आत्ता जे सांगतो त्या संदर्भात काळजी घ्या. खर्चावरती नियंत्रण ठेवा. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे प्रसंग वाढू शकतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भात असे काही त्रास डोक्यावर काढू शकतील की ज्याचं रिझनिंग होणार नाही, की त्याचं कारण लवकर समजणार नाही. तर या संदर्भात थोडीशी या 5-6 दिवसामध्ये काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळचा केंद्र होणार आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो शुक्र तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र होणार आहे. खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अतिरिक्त अनपेक्षित खर्च होऊ शकतील. दिनांक 31 तारखे जी आहे ती तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तुमच्याच राशीमध्ये रवी आणि बुधाची युती होणार आहे. साधारण जो कॉन्फिडन्स तुमचा गेलेला असेल संपूर्ण महिन्यामध्ये तो या म्हणजे शेवटी जवळजवळ 31 तारखेला 31 जुलैला साधारण तो कॉन्फिडन्स रिगेन होईल. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे चालू लागतील. लक्षात घ्या, तुमच्या राशीकरता बरेचसे ग्रह हे विरोधात आहेत. खास करून गुरु तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय. भाग्यामध्ये शनीसुद्धा वक्री झालेला आहे आणि मंगळ केतूची युती. त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये ताकसुद्धा फुंकून पिण्याचे वेळ येईल. म्हणजे तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये जी पौर्णिमा आहे ती 10 तारखेला आहे, गुरुपौर्णिमा आहे. आणि जी अमावास्या आहे ती 24 तारखेला आहे. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे. लक्षात घ्या, अमावास्या आणि पौर्णिमेच्या नजदीक तुमच्या मानसिकतेमध्ये ड्रास्टिक चेंज हे तुम्हाला दिसत असतील किंवा तुम्ही अनुभवलेले असतील. तर साधारणतः याचाच अनुभव घेऊन या महिन्याच्या 10 किंवा 24 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. विवादापासून सुद्धा लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.